नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचा खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्रेडेशन संदर्भातली माहिती सांगणार आहे. माझ्या ज्या नवीन लागलेल्या सेविका ताई आहेत किंवा ज्यांचं मदतनीसचं सेविकापदी प्रमोशन झालं, तर अशा माझ्या नवीन लागलेल्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ आहे. जुन्या ताईंनी बघितलं तरी काही हरकत नाही, आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच वृद्धी होणार. तुम्हाला माहिती की माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वेगळी माहिती सांगण्याचा माझा हेतू असतो. हा व्हिडिओ याआधी देखील झालेला आहे, आज मी परत रिपीट करत आहे की ज्या नवीन लागलेल्या ताई आहेत तर त्यांना अंगणवाडीच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्याचा त्यांना खूप प्रश्न पडतात. तर मला 3 कमेंट आलेल्या होत्या आणि त्याच्यावरच आजचा व्हिडिओ आहे. नवीन ताईंचाच होता. जास्त वेळ न घेता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये असेल किंवा आपल्या रजिस्टरमध्ये असेल किंवा आपण कार्यालयाला देत असू, तर 3 प्रकारचं ग्रेडेशन हे आपलं असतं. तर ते 3 प्रकारचं जे ग्रेडेशन कुठल्या स्वरूपात आणि कसं चेक करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आणि नेमकं तुम्हाला त्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मुलांचं ग्रेडेशन हे कसं, म्हणजे कुठलं काय असतं, तर हे तुम्हाला अगदी डिटेलवारी सांगणार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुमच्या मनातल्या शंका नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होतील. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील. तर बघा, मी तुम्हाला एक कुठला तरी वयोगट घेते आणि त्याच्यातलं बालक कुपोषित दाखवणार. बघा, आता आपण 3 ते 6 ह्या वयोगटातील बालकांमध्ये कुपोषण जे लाभार्थी आहे, म्हणजे कुपोषण नाही, ग्रेडेशन. तुम्हाला ज्या 3 श्रेण्या असतात याच्या बालकांच्या वजनानुसार, उंचीनुसार, त्याच्या याच्यानुसार 3 प्रकारच्या जी श्रेण्या असतात ते मी तुम्हाला समजावून सांगते. आणि त्यात आपल्याला कुपोषणाचं बालक हे कसं ओळखायचं ग्रेडेशनमध्ये ते देखील सांगते. तर आता त्याच्यासाठी आपण 3 ते 6 या मॉड्यूलवर क्लिक करणार आहोत आणि त्याच्यातील आपल्याला एका बालकाचं उदाहरण घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला कुपोषित बालकाचं उदाहरण दाखवते, त्याच्यानंतर एक नॉर्मल बालकाचं, म्हणजे तुमच्या श्रेण्या या पूर्ण लक्षात येण्यासाठी हा माझा मुद्दा आहे. तर बघा, त्याच्यासाठी आता आपल्याला आधी कुपोषित बालक घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल बालक आपण घेणार. तर बघा, आपल्याला हा राऊंड दिसत आहे पिवळा. हा पिवळा राऊंड याचा अर्थ होतो की हे बालक मॅमला आहे. डायरेक्ट वरूनच लक्षात येतं. जर तुमचा हाच राऊंड जर तुमचा लाल असेल बाहेरचा, तर ते बालक सॅमला आहे. सॅम मॅम हे याच्यावरून कळतं. पण आपल्याला आता डिटेलवारीज मध्ये जाऊन समजून घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आता हे जे बालक आहे याचं मी उदाहरण घेतलेलं आहे. याच्यासाठी मग आपल्याला याच्या इथं क्लिक करायचं आहे आणि त्याचे आपल्याला जे ग्रेडेशन आहे ते कशा प्रकारचं असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मी प्रशांत गोपाल राय या बालकाच्या याच्यावर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं आणि ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आता आपल्याला ग्रेडेशन हे समजून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हे असतं, आता ग्रेडेशन कुठं बघायचं हे देखील मी तुम्हाला दाखवलं की बाळाच्या नावाच्या मध्ये क्लिक केलं म्हणजे तुम्हाला ग्रेडेशन दिसतं. बघा, आता हे ग्रेडेशन आहे. काळजी प्रोफाईल तुम्ही जर पाहिली तर इथे तुम्हाला 3 प्रकारच्या श्रेण्या हे दिसत आहे. बघा, हे ज्या श्रेण्या आहेत हे 3 प्रकारच्या श्रेण्या आहेत. हे आपलं खाली उंची आहे, हे वजन आहे आणि त्याच्यानुसार त्या बालकाच्या ह्या श्रेण्या आहेत. तर मग आपल्याला आता बघून घ्यायचे की या श्रेण्या नेमक्या कशा आहेत, त्या तुम्हाला मी आता एक एक समजवते. तर बघा, तुम्ही जर पाहिलं, पहिली जी श्रेणी आहे लुकडेपणा, तर लुकडेपणामध्ये हा बालक मॅमला आहे, जे आपल्याला वरच दिसतं. सॅम मॅम हे आपल्याला वरच दिसतं. बालक नॉर्मल आहे का सॅम मॅमला आहे, मग ही श्रेणी आपल्याला वरच दिसते. तर लुकडेपणाचा प्रकार, तर ही श्रेणी कशावरून ठरते? ही श्रेणी बालकाच्या उंचीनुसार, बालकाचं वजन जर कमी असेल तर ते बालक मॅमला असतं, खूपच कमी असेल तर ते बालक सॅमला असतं. हे लक्षात ठेवा. बालकाच्या उंचीनुसार बालकाचं जर वजन खूपच कमी असेल तर ते बालक मॅमला असतं आणि जास्तीच वजन तुमचं कमी असेल तर ते बालक सॅमला असतं. म्हणजे बालकाच्या उंचीनुसार बालकाचं वजन ही पहिली श्रेणी. लक्षात घ्या, बालकाच्या उंचीनुसार बालकाचं वजन देखील तितकंच असणं महत्त्वाचं असतं. ज्या पद्धतीने आपला BMI असतो, बघा याच्यावर देखील आपण बघू शकतो की BMI, आता समजा मोठ्या बालकाचं, मोठ्या आपण गरोदर स्तनदा जर म्हटलं त्याचा BMI बॉडी मास इंडेक्स, तर त्याचं जर उंची तुमची 152 सेंटीमीटर असेल तर वरचं 52 हे वजन जर असेल तर त्याची उंचीला धरून त्याचं वजन अगदी बरोबर आहे असा अंदाज असतो. तसं बालकाचं असतं. तर बालकाचं ह्या याच्यानुसार श्रेण्या काढल्या जातात की
की बालकाचं उंचीनुसार बालकाचं वजन कमी पडलं तर ते बालक मॅम किंवा सॅमला असू शकतं, ही आपली पहिली श्रेणी आहे. आणि ते बालक जर तुमचं सॅम किंवा मॅमला असणं म्हणजे ह्या बालकाला धोका हा जास्त असतो आणि अशा बालकाला संदर्भ सेवा देणं हे अपेक्षित असतं. मग तुम्ही त्या बालकाला तुम्ही घरी आहाराचं देखील सांगू शकता, म्हणजे आहारामध्ये कशा पद्धतीने आपण घ्यायचं हे त्या बालकाला सांगू शकता, किंवा जवळच्या दवाखान्यामध्ये पाठवू शकता, किंवा उपकेंद्रामध्ये किंवा PECला किंवा आपण NRCला देखील त्या बालकाला पाठवू शकतो. तर अशा पद्धतीने हे बालकाची पहिली श्रेणी झाली. दुसरी आहे तुमचं बुटकेपणाचा प्रकार. मग बालकाची वयानुसार बालक ची उंची कमी, बघा मॉडरेटली स्टंटेड हे बालक तिघही श्रेणीमध्ये, याच्या तिघही श्रेणी आलेल्या आहेत. आणि तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी ते उदाहरण देखील घेतलं की बालकाचं वयानुसार बालकाची उंची ही कमी आहे म्हणून ते बालक MCMला आहे, म्हणजे ते मध्यम बुटका आहे. बघा मॉडरेटली स्टंटेड म्हणजे हे बालक मध्यम बुटका आहे. बुटकेपणाचा प्रकार आपल्याला इथं दिलेलंच आहे, म्हणजे त्याचं वयानुसार त्याची जी उंची वाढायला पाहिजे ती उंची वाढलेली नाही. मग ती उंची वाढण्यासाठी आपल्याला त्या बालकाला होम विजिटच्या माध्यमातून त्यांनी कुठले पदार्थ खाल्ले गेले पाहिजे, कुठल्या म्हणजे कॅल्शियमयुक्त पदार्थाचं त्याचं सेवन जास्त प्रमाणात होणं अपेक्षित आहे. नारळ पाणी आठवड्यातून 2दा देणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीची आपण माहिती सांगू शकतो. कॅल्शियमयुक्त आहारामध्ये कुठल्या आहाराचा समावेश होतो हे देखील आपल्याकडनं माहिती देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ही 2 नंबरची श्रेणी ही आपल्याला वयानुसार त्याचा बुटकेपणा म्हणजे वयानुसार त्याची उंची व्यवस्थित वाढलेलं नाही म्हणून ते मध्यम बुटका आहे. तीव्र बुटकं, मध्यम बुटकं असे याच्यामध्ये 2 श्रेणी येतात आणि एक साधारण. त्याच्यानंतरची तिसरी श्रेणी आहे कमी वजन. तर हे जे आहे तर बघा हे बालक इथं देखील स्वेअरली अंडरवेट म्हणजे SUWचं म्हणजे तीव्र कुपोषित आहे, SUW आहे. 3 प्रकारच्या श्रेणी आहेत. मग ही श्रेणी कशी, तर ही बालकाच्या वयानुसार बालकाचं वजन हे कमी आहे. या तिसऱ्या श्रेणीचा अर्थ काय होतो की बालकाचं वयानुसार म्हणजे त्याचं जे वय आहे वयानुसार बालकाचं वजन हे पाहिजे तेवढं वाढलेलं नाही, त्याच्या वयाला अनुसरून त्याचं वजन वाढलेलं नाही म्हणून ते कुपोषणात आहे. मग हे ते अगदी SUW म्हणजे तीव्र कुपोषित आहे. MUW MUW जर असेल तुमचं मॉडरेटली अंडरवेट जर असेल, बघा इथं मॉडरेटली अंडरवेट म्हणजे MUW, तर इथं तुमचा स्पेलिंग एमने सुरुवात होईल म्हणजे मॉडरेटली अंडरवेट म्हणजे MUW म्हणजे मध्यम कुपोषित, म्हणजे त्याचं वयानुसार जे वजन आहे ते मध्यम कमी आहे. आणि जर SUW असेल, आता हे बालक SUWचा आहे म्हणजे हे तीव्र कुपोषित आहे. म्हणजे ह्या बालकाच्या ज्या श्रेण्या आहेत ह्या आपल्याला संदर्भ सेवे देण्यासाठी, त्याला आहारामध्ये बदल करण्यासाठी त्याने काय काय खावं हे गुरुबेटीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. तर ह्या अशा प्रकारच्या जर बालकांचं तुमच्याकडे असेल तर समजून घ्या तुमचं बालक कुपोषित आहे. आता मी तुम्हाला एक नॉर्मल श्रेणीच्या बालकाचं उदाहरण हे दाखवणार आहे. आता बघा त्याच्याच वरचं बालक आहे पियुष राहुल कोडी. तर ह्या बालकाचं आपल्याला आता मध्ये इथं क्लिक करायचंय. इथं क्लिक केलं म्हणजे आपल्याला ग्रेडेशन दिसतं. तर बघा आपण त्या बालकाच्या मध्ये क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ह्या बालकाच्या ज्या श्रेण्या आहेत तिघही श्रेण्या जर तुम्ही पाहिल्या तुम्ही बघू शकता ह्या बालकाच्या नॉर्मल आहेत, म्हणजे तो बालक त्याची उंचीनुसार वजन पण अगदी बरोबर आहे, त्याच्या वयानुसार त्याची उंची पण बरोबर आहे आणि त्याचं वयानुसार जे वजन आहे ते देखील बरोबर आहे. म्हणून ते बालक तिघ श्रेणींना नॉर्मल आहे म्हणजे साधारण आहे. आणि आपले बालक जर अशा परिस्थितीमध्ये असेल म्हणजे तुमचं बालक अगदी नॉर्मल आहे, साधारण आहे. त्याच्यामुळे बालकाचं उंचीनुसार वजन असणं हे अपेक्षित आहे पहिली श्रेणी. दुसरी श्रेणी म्हणजे त्याचं वयानुसार त्याची उंची असणं, त्याच्या वयानुसार त्याची उंची अपेक्षित असणं. तर उंचीचा देखील तक्ता असतो आपल्याला आरंभाच्या प्रशिक्षणमध्ये शिकवलं गेलेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की ताई ते देखील व्यवस्थित सांगा तर ते देखील मी तुम्हाला सांगेल की त्याची कुठल्या वयामध्ये कितीपर्यंत उंची असणं अपेक्षित आहे, कोणत्या वयामध्ये त्याचं वजन किती असणं अपेक्षित आहे हे देखील मी तुम्हाला सांगू शकते. कारण की प्रत्येकाचं वेगवेगळा असतो तो तक्ता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजवेल. आणि तिसरा आहे की त्याचं वयानुसार वजन हे किती असणं अपेक्षित आहे. तर ह्या तिघी गोष्टी आहेत की त्याची उंचीनुसार वजन, दुसरं आहे त्याच्या वयानुसार त्याची उंची आणि तिसरं आहे त्याच्या वयानुसार त्याचं वजन. अशा 3 प्रकारच्या श्रेणी आपल्या असतात आणि त्यानुसार आपलं
पूर्ण एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं काम चालतं. जर तुमचं बालक याच्यात बसत नसेल तर त्या बालकाला संदर्भ सेवा देणं, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आहाराच्या माध्यमातून माहिती देणं, गृहभेटी देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि अशा पद्धतीने हे आपल्या श्रेण्या असतात. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून श्रेणी कुठं बघायची आणि त्याच पद्धतीने श्रेणी कुठली असते तर नवीन ताईंसाठी मी माझ्या पद्धतीने समजावून सांगितलेलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. धन्यवाद.